नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 2 फेब्रुवारी 2026. तर बघा, जो काही द्राक्षाच्या शेतीवर जे संकट म्हणून आलेला जो पावसाचा दायरा होता तो हा बराचसा थांबला गेलाय. त्याचे जर तुम्ही सॅटेलाइट इमेज बघा, झूम केलेली, तर हा फक्त नंदुरबारच्याच भागात या ठिकाणी आपल्याला थोडाफार ढगाळ परिस्थिती दिसते. परंतु कालपासून रतलाम, नीमच, कोटा आणि इंदोर या भागामध्ये जबरदस्त गारपीट झाली. म्हणजे जे काही पश्चिमी आवर्ताचे जे काही ढग येत होते, हे ढग फक्त मध्य प्रदेशमध्येच त्या ठिकाणी पाऊस आणि गारपीट दिला. म्हणजे थोडक्यात दुसऱ्यांदा 15 दिवसात आपला जो भाग आहे तो वाचलाच म्हणायचा. फक्त ढगाळ वातावरण पुढचे 4 दिवस राहणार आहे. तर बघा, या ठिकाणी रतलाम, कोटा वगैरे ते आहे ते आपण दाखवू आणि पुढचा पाऊस देखील कसा आहे ते बघू. सध्याची परिस्थिती म्हणजे 2 वाजता जी आता सध्या परिस्थिती जर तुम्ही बघितली तर बघा, महाराष्ट्राच्या बॉर्डर पर्यंत जेमतेम ही गारपीट चालू आहे या ठिकाणी. म्हणजे आपण पुन्हा एकदा आपला जो काही बेल्ट आहे तो वाचला, फक्त ढगाळ परिस्थिती होईल. म्हणजे जास्त खालच्या लेअर मध्ये आली नाही, जसं मॉडेल दाखवत होते पूर्वी. परंतु जशी परिस्थिती काही त्या ठिकाणी महाराष्ट्रात राहिलेली नाही, मात्र अंशतः जास्त ढगाळ वातावरण हे आहे. जीपीएस मॉडेलवरून बघा, अशा पद्धतीने विरळ ढगांची परिस्थिती मध्य प्रदेशच्या आणि गुजरातच्या बॉर्डरला अधिक ढग आहे. इकडे बघा, नीमच, रतलाम गारपीट आहे. आजही त्या ठिकाणी पाऊस जोरदार चालू आहे. दुपारनंतर देखील महाराष्ट्राच्या इतर भागात काही परिस्थिती दिसत नाही. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे पावसाचे इशारे जर पाहिले तर मध्य प्रदेश मधला जो भाग दिसतो आपल्याला, हा जो मला वाटतं ऑरेंज बेल्ट आणि हा येलो बेल्ट, ऑरेंज बेल्ट आणि हा ग्रीन बेल्ट हा जो आहे, तर याच्यामध्ये पावसाची शक्यता या दाखवल्या होत्या. खरोखरच गारपीट रात्री त्या ठिकाणी झाली. जेमतेम संपूर्ण महाराष्ट्र ग्रीन बेल्ट मध्ये असल्यामुळे आपल्याला घाबरायचं त्या ठिकाणी कारण नाहीये. थोडक्यात आपण वाचलो, कारण आपण अगदी मी जे बोललो होतो, आपण बॉर्डरला आहे आणि तो त्याच्यामुळे कदाचित हे बघा, इथे पाऊस झाला. निमच, रतलाम खूप लांब नाही अंतर आहे आपलं. त्यानंतर इंदोरच्या आसपास, इंदोर पासूनही खाली बॉर्डर पर्यंत पाऊस रात्री झाला. उद्या 3 फेब्रुवारी जर बघितलं तर बघा, हा जो पावसाचा जो दायरा, पूर्वी जो जेएफएस मॉडेल आहे आयएमडीचं, आणि आम्ही जे कुठलं तरी मॉडेलच सर्चिंग करून तुम्हाला सांगावं लागतं. परवा जे मी दाखवलं होतं ते मॉडेल महाराष्ट्रात हा दायरा येत होता. परंतु आता दायरा फक्त मध्य प्रदेशवर दिसतो. बघा किती तारखेला, तर 3 तारखेला. आता 4 तारखेला आपण बघूया. बघा, 4/2/2026 ला जर बघितलं तर हा दायरा मध्य प्रदेशवरूनच आपल्याला या ठिकाणी येताना दिसतोय. बघा, झूम करू आपण, तुमच्या लक्षात येईल ते. आणि इथे महाराष्ट्रात थोडे डॉट दिसत आहे 4 तारखेला. तर त्याचं काही इतकं काही विशेष पावसाची शक्यता नाहीये. तर मित्रांनो बघा, मी हे मॅपच्या आधारे सांगितलं आणि अपडेटेड व्हिडिओ म्हणून आज कामातून थोडस बाजूला होऊन दुपारी मुद्दाम हा व्हिडिओ दिला. कारण अनेक शेतकरी पाऊस येतो की काय ह्याची विवंचन येते, द्राक्ष बागाची हार्वेस्टिंग चालू आहे. तर कुणीही घाबरण्याची गरज नाहीये. फक्त त्र्यंबकेश्वर पासून ते पेठ पर्यंत एक बेल्ट नाही, थोडाफार टिप टिप पाऊस होऊ शकतो. अन्यथा कुठलंही मॉडेल पाऊस आता सध्या दाखवत नाही. तर जे काही होतं, पावसाच्या ज्या शक्यता होत्या त्या बऱ्याच मावळल्या. फक्त ते महाराष्ट्राच्या बॉर्डर पर्यंत जेमतेम पाऊस देण्याची क्षमता आहे. म्हणजे कसं असतं मित्रांनो बघा, हा अलर्ट असतो आमच्याकडून व्हिडिओचा. आणि जर पावसाचे ढग जे आहे खालच्या लेअरला आले असते तर नुकसान केलं असतं. मागच्याही वेळी अगदी धुळ्या, जळगाव पर्यंतच त्यांनी पावसाचा जोर मारला. यंदा त्याच्याही पलीकडे ह्या वेळेस मात्र पाऊस दिसतोय. मात्र ढगाळ वातावरण हे खूपच असणार आहे. उद्या 3, 4 आणि 5, 6 तारखेपर्यंत जेमतेम ढगाळ परिस्थिती असेल. मात्र 6 तारखेनंतर पाऊस एकदा वातावरण क्लीन झालं तर परत 15 दिवस आपल्याकडे कुठल्याही पावसाची शक्यता नाहीये. त्यामुळे द्राक्ष बागायतदारांनी चिंता करण्याची गरज नाहीये. हा मी अपडेटेड व्हिडिओ मुद्दाम टाकत असतो की त्याच्यामुळे बघा, पाऊस येणार असेल तर संभावित नुकसान टळेल. या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. फक्त ढगाळ वातावरणच खूप होईल, अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता आपल्याकडे नाहीये. त्यामुळे हा सगळ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे. आज थोडंसं कामातून होतं, पण कामातून निवृत्त होऊन मुद्दाम पटकन व्हिडिओ बनवला, जशी अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत दिली. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आणि त्यानुसार कामाचं नियोजन करायचंय. धन्यवाद.